नमस्कार मित्रांनो. बघा या बॉक्समध्ये आपण ही एक कोंबडी आत कोंडलेली आहे. तिला दाना पाणी केलेला आहे. कारण की काल रात्री आपल्या फार्मर रानटी बोका आला होता. त्या बोक्याच्या हल्ल्यामध्ये त्याने बाहेरूनच झाडीमधून पंजा वगैरे काही आतमध्ये टाकलं असेल. तर या कोंबडीला बघा किती त्याने डॅमेज केलं. हे बघा हे पूर्ण त्याने असं इथं फाडून टाकलेलं आहे बघा. तर आपल्यानं आता हे जे नवीन आपण बांधकाम चालू केलं तर यामध्ये तो बोक्या दररोज कुठून ना कुठून आतमध्ये येतो या कंपाऊंडमध्ये. आता याला पूर्ण आपल्याला पॅक करायचंच राहिलेलं आहे. कारण की गाडी भाडे असल्याच्यानं माझं इथं थांबणंच होऊन नाही राहिलं आणि इथं काहीच काम करता येऊन नाही राहिलं. कारण की यांना फक्त दिवसभर जर असं मोकळं सोडलं तर इथून तिकडून कुत्रा वगैरे रानटी बोक्या दिवसा पण येऊ शकतो. म्हणून मी सोडून नाही चाललो यांना. तर ही जी जाळी आहे आपली, ही जाळी, या जाळीमधून रानटी बोक्याचा पंजा आतमध्ये जातो. तर त्याने काय केलं, इथं लागून आहे ना, या काडीवर आहे ना, ही काडी वरती होती. तर या काडीवर ते कोंबडी बसलेली असतात. तर त्याने इथून फाडलंशील. तर इथून त्याचा पंजा जिथपर्यंत पोचला तिथपर्यंत त्यानं कोंबडीला पकडलंशील आणि सोडून दिलंशील. कारण की कोंबडी एवढ्याशा होलमधून बाहेर येत नाही. तर ती कोंबडी सटकून गेलीशील. तर त्याने पूर्ण तिचं शरीर असं चरबी फाडूनच टाकली. एका साईडचं पंखाच्या खालचं पूर्ण फाडलं. आता बघूया, तिचं आज मेडिकल करावं लागेल. घरी गेल्यावर घरून परत यावं लागते. कारण की यांना 11 वाजता कोंडल्याशिवाय मी घरी पण नाही जात. आता हे कमजोर आहे, पण आता पैसे जमवणं चालू आहेत. त्यामुळे सध्या आता हे कमी खर्चातलंच आहे आपलं. आता जसे पैसे येतील तसं नियोजन करू, म्हणजे जेणेकरून रात्रीची आतमध्ये आपल्या बोक्या आला नाही पाहिजे. म्हणून त्यासाठी मी हे आपले बोरीच्या झाडाचे बांबू आणले, असे हे लाकडं आणले. हे आता या जाळीला आपण खालून असे पॅक बांधणार आहोत. आता जोपर्यंत मी येतो तोपर्यंत मी पुरं बांधून घेणार आहोत. जिकडून मला वाटते ह्या बोक्या येऊ शकते तिकडून मी पहिले बांधून घेतो आणि बाकीचे इकडून मी नंतर उद्याला बांधीन किंवा आज संध्याकाळपर्यंत बांधून टाकेन.